1885 ला पुण्यातूनच काँग्रेसची स्थापना होणार होती। काँग्रेसचा जन्म पुण्यातलाच असं म्हणत शरद पवारांनी पुणे शहराचं काँग्रेसशी असलेलं नातं सांगितलं आणि इतिहासातील काही आठवणींना उजाळा दिला। पण शरद पवार म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच काँग्रेसचा जन्म पुण्यातला आहे का? त्यांच्या म्हणण्यानुसार खरंच काँग्रेसची स्थापना पुण्यात होणार होती का? आणि जर हे ठिकाण ठरलं होतं तर मग त्या पक्षाची स्थापना मुंबईत का झाली? याबद्दलचे रंजक किस्से ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तर मंडळी, त्याचं झालं असं की शरद पवार 2 दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेतली। आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा केली आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। याच दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या स्थापनेचा किस्सा सांगितला आणि त्या किस्स्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पुण्याचं महत्त्व पटवून दिलं। यात शरद पवार म्हणाले की काँग्रेस पक्षाचा जन्मच मुळात पुण्यातलाच आहे, कारण जेव्हा तत्कालीन नेत्यांनी काँग्रेसच्या स्थापनेचा निर्णय घेतला होता तेव्हा त्याची पहिली अधिकृत बैठक पुण्यातच बोलवण्यात आली होती। मात्र नियोजित बैठकीच्या केवळ 3 दिवस आधी पुण्यात प्लेगची साथ आली आणि त्या प्लेगच्या साथीने पुण्यातील नागरिकांना वेठीस धरलं। म्हणूनच तेव्हा त्या साथीमुळे पुण्यात कोणत्याही कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी घातली होती। पुण्यात जमावबंदी लागू केली होती। म्हणून या रोगाच्या साथीमुळे तत्कालीन नेत्यांनी आपलं काँग्रेसच्या बैठकीचं ठिकाण बदललं आणि पुण्याऐवजी मुंबईत बैठक पार पडली आणि पुण्याऐवजी मुंबईतील एका मैदानात काँग्रेस या राजकीय पक्षाची घोषणा झाली आणि हा पक्ष पुण्याऐवजी मुंबईत स्थापन झाला। मात्र या पक्षाची स्थापना जरी मुंबईत झाली असली तरी याची संकल्पना आणि विचारधारा पुण्यातूनच रुजली होती। म्हणूनच काँग्रेस हा पक्ष मूळचा पुणेकर आहे असं म्हणत शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनाच पुण्याचं महत्त्व पटवून दिलं। एवढंच नाही तर त्यांनी आपण आजही राष्ट्रवादी काँग्रेस नाव वापरतो म्हणजे काँग्रेसच्याच नावाने लढतो असं सांगत त्या पक्षाचं महत्त्व देखील वाढवलं। तसंच आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही गांधी, नेहरू, आझाद यांच्या विचारावर चालतोय, त्यामुळे आपल्याला ती विचारधारा मजबूत करायची असं म्हणत गांधी, नेहरू आणि आझाद यांच्या आठवणींनाही देखील उजाळा दिला आणि पुण्यात येऊन या शहराचं महत्त्व सांगत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं। त्याचबरोबर आगामी पुणे महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने रणनीती कशी आखायची याबद्दल विशेष मार्गदर्शन केलं आणि आपलं लक्ष पुण्याच्या महापालिकेकडे केंद्रित केलं। तेव्हा शरद पवारांनी सांगितलेल्या पुणे आणि काँग्रेस यांच्यातल्या या कनेक्शन बद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।